हाय वेलकम गाईज. आज आपण बनवूयात पायनॅपल शिरा. हे आहे पायनॅपल शिऱ्यासाठी लागणारं साहित्य. गॅसवर कढई ठेवून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती आवडतं. मला तुपट आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं घेतलंय. तूप ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स थोडेसे भाजून घेऊयात. क्रिस्पी लागतात ते झालेले करून बारीक त्याच्यामध्ये रवा टाकूया. रवा पण तुपामध्ये फ्राय करून घेऊयात. थोडंसं लालसर होईपर्यंत रवा गरम करून घेऊयात. तर तसा लालसर रंग आला पाहिजे. लालसर रंग आला की तो पण बाजूला काढून घेऊयात. तो पण बाउलमध्ये काढून घेऊयात. नंतर आपण तेच टाकू त्याच्यामध्ये पायनॅपलचे क्यूब्स, त्याच्यामध्ये पायनॅपलचे क्यूब्स पण आपण तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेऊयात. त्याच्यामध्ये पाणी टाकूयात. रव्याच्या दुप्पट पाणी घेतात. त्याच्यामध्ये साखर टाकूया. पायनॅपल आणि साखर मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवूयात. 5 मिनिटं ते पायनॅपल शिजवूयात. पायनॅपलचे पीसेस शिजले की त्याच्यामध्ये आपण रवा टाकूयात आणि ते सगळं मिक्स करून घेऊयात. पायनॅपलचे पीसेस चेक करा तर शिजलेत का. माझे शिजलेले आहेत. मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा झाला आहे पायनॅपल शिरा. आता आपण थोडंसं मीठ टाकूया. कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकल्याने चव मस्त वाढते. नक्की ट्राय करा. कोणताही गोड पदार्थ केला तर थोडंसं मीठ टाकत जा. इलायची पूड आणि नंतर ते ड्रायफ्रुट्स सगळे मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यावर झाकण ठेवूयात. हे झाकण काढलंय मी. शिरा तयार आहे. पाहू शकता तुम्ही. मस्त असा ड्रायफ्रुट्स, अननसाचे क्यूब्स सगळे दिसतात आहेत. मस्त झालाय. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा विसरू नका आणि कमेंट्स पण करा.